दुसरीकडे महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर मराठवाड्यामध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे। लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेडमध्ये रात्री 11 पासून सकाळी उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता। बीडमध्ये पावसाची संततधार सुरू होती। या पावसाने बळीराजा सुखावलाय, मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आयएमडीने भर घातली आहे। येत्या 3-4 दिवसांमध्ये मान्सून परतीच्या मार्गावरती जाणार आहे। सरासरीच्या 95% पाऊस यंदा झाला असला तरी 5% पाऊस झाला नसल्यामुळे चिंतेत भर पडली आहे। दुसरीकडे गेल्या 2 दिवसांपासून नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये धुव्वाधार बॅटिंग सुरू आहे। त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। गोंदिया जिल्ह्यातील बहुतेक नद्या नाले दुथडी भरून वाहतात। शहर आणि परिसरातील शेतांमध्ये पाण्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे हाजरा फॉल धबधब्याकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलाय। त्यामुळे पर्यटकांनी थोडं दूर राहावं असं आवाहन प्रशासन करतंय। दुसरीकडे पर्लकोटा आणि पामुल गौतम नद्यांच्या पुलावरून सुरू असलेल्या वाहतुकीचं वृत्त माझाने दाखवल्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गोंदिया, गडचिरोली, नागपूर या ठिकाणची विदर्भातली ही दृश्य, ज्यामध्ये पावसाने कशी धुव्वाधार बॅटिंग केली आहे हे स्पष्टपणे पाहायला मिळतंय।